नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमती भाग 13, भाग 12 आधीच अपलोड केलेले आहेत. सुमती आता प्रियाला बेडरूम मध्ये घेऊन आली आणि मल्हारला काहीच बोलली नाही. मल्हार नाश्ता करत होता. तिथे टेबलावर डबा ठेवला आणि परत तिचं आवरायला गेली. मल्हार पण त्याच्या ऑफिसला निघून गेला. प्रियाने थोडंसं इकडं तिकडं केलं, नाश्ता केला, जेवण केलं आणि आईला म्हणाली, आंटी मी जाऊन येते. सुमती आईला म्हणाली, आई हिला कुठे जायचं आहे, मी जाऊ का हिच्यासोबत? आई गालात हसली आणि मनातच म्हणाली, आता मल्हार हवा होता. अगं राहू दे, तिचं काही महत्वाचं काम असेल, जाऊ दे तिला मल्हार सोबत. मल्हार असेल तिच्या सोबत तर तिला थोडी मदत होईल. सुमती आता नाराज झाली आणि शांत बसली. प्रियाने सुमतीकडे बघून आईला खुणावलं आणि हळूच आईच्या कानात म्हणाली, मावशी बघ, आपला प्लॅन सक्सेसफुल होत आहे. आता लवकरच आमच्या वहिनी आमच्या दादाला स्वतःच्या तोंडून सांगतील की माझं तुमच्यावर प्रेम आहे. फक्त तू थोडीशी आम्हाला साथ दे, म्हणजे हे सगळं शक्य आहे. प्रिया आता गेली. सुमतीचं तर लक्षच लागत नव्हतं. इथे एक स्लाइड रिपीट झाली आहे, ती मी सोडते आणि पुढचा पॅरेग्राफ वाचायला घेते. तिचं डोकं पार फुटायची वेळ आली होती. मल्हारला तिने स्पर्श केला असेल का? का मल्हारने तिला जवळ घेतला असेल का? असे अनेक ना अनेक विचार सुमतीच्या मनात यायला लागले आणि ती आईजवळ गेली. सुमती आईला म्हणाली, आई यांना फोन लावता का तुम्ही? अजून कसे आले नाहीत हे? आई सुमतीला म्हणले, सुमती अगं येईल तो, प्रिया गेली आहे ना त्याच्यासोबत, मग तिचं काम अजून झालं नसेल म्हणून आले नसतील दोघे पण. सुमती मनातच म्हणाली, प्रिया गेली आहे म्हणूनच टेन्शन आहे मला. बरं ते येतील दोघे जण, चल आपण दोघी जणी स्वयंपाकाला लागूयात म्हणजे लवकर होईल. सुमती तर सुमतीचं अजिबात मनच नव्हतं स्वयंपाक करण्यात. सगळं लक्ष मल्हारकडे गेलं होतं तिचं. इतक्यात मल्हार आणि प्रियाच्या हसण्याचा आवाज आला तिला दारातून आणि सुमती लगेचच बेल वाजवायच्या आधीच दार उघडायला गेली. मल्हार आता मनातच म्हणाला, खरंच माझी बायको किती पॉझिटिव्ह आहे माझ्या बाबतीत, हे तिच्या वागण्यातूनच कळतं आहे मला. सुमती आता लवकर तुझ्या प्रेमाचं कन्फेशन दे मला, म्हणजे तुझा हा त्रास संपेल. सुमतीने दार उघडलं. आई सुमतीला म्हणाली, मल्हारला आला का ग सुमती? सुमती म्हणाली, हो आई, तेच आले आहेत. मल्हार आणि प्रिया दोघे जण आतमध्ये आले. प्रियाच्या हातामध्ये कसली तरी पिशवी होती. प्रिया आत आली तशी आईला मावशी म्हणणार इतक्यात मल्हारने तिचा हात धरला. सुमतीने दार लावलं आणि तिचा हात मल्हारने धरलेला पाहून सुमती मल्हारकडेच पाहत बसली आणि मनात म्हणाली, एवढी जवळची झाली आहे का आता ही मैत्रीण यांच्या? आता मल्हार प्रियाचं नुसता हात नाही पकडला, तर तिला अगदी जवळ घेतलं आणि तिच्या कानात हळूच म्हणाला, अगं आंटी म्हण, नाहीतर पटकन वेगळंच जायचं तोंडातून. सुमती मनातच म्हणाली, एवढं काय तिच्या कानात सांगत आहेत, ते पण इतक्या जवळ जाऊन? मला अजिबात ह्यांचं वागणं पटत नाही. मी आईंसोबत बोलू का यांना त्या प्रियापासून थोडं लांब राहायला सांगा म्हणून? कारण की यांना बोलून तर काहीच उपयोग नाही, मलाच प्रश्न विचारत बसतील, दुसरं काही नाही. मल्हार प्रियाला म्हणाला, प्रिया मी आलो फ्रेश होऊन, तू ती सुरळी वडी आणली आहेस ना, ती काढ बाहेर. आई म्हणाली, अरे वा मल्हार, प्रिया येताना तुम्ही सुरळी वडी घेऊन आलात, बरं झालं, अरे मला खूप आवडते. मल्हार पटकन म्हणाला, अगं प्रियाच म्हणाली मावशीला आवडते ना. आणि त्याच्या लगेच लक्षात आलं. त्याने पटकन त्याची जीभ आवरली आणि त्याचं वाक्य सुधारत म्हणाला, आंटीला काय आवडतं ते घेऊन जाऊया आपण, असं म्हणाली म्हणून घेऊन आलो. सुमतीची आवड विचारत होती मला, पण मलाच माहिती नाही तिला काय आवडतं ते.
त्यासाठी एकमेकांबरोबर संवाद व्हायला लागतो ना. सुमती नाक मुरडत म्हणाली, संवाद कशाला व्हायला पाहिजे? आवडीनिवडी जाणून घ्यायला एखादं कारण सुद्धा पुरेसं असतं. पण तुम्ही कधी प्रयत्न केला नाही. मला कसं कळलं की तुम्हाला गाजराचा हलवा आवडतो? मी काय तुम्हाला विचारायला आले होते का? आईंनाच विचारलं ना मी. त्यांनी सांगितलं मला. मग तशी माझी आवड माझ्या बाबांना का नाही विचारली? जाऊ देत. बरं, मी फ्रेश होऊन येतो. आईच्या आणि प्रियाच्या सुद्धा छान गप्पा रंगल्या होत्या. मल्हार सुद्धा त्यांना लगेच जॉईन झाला. सुमती एकटीच लांब बसली होती आणि तिला आज खूप एकटं एकटं वाटत होतं. पण मल्हार जरी तिच्यासोबत बोलत नसला तरी त्याचं सगळं लक्ष हे सुमतीवरच होतं. सुमतीच्या वागण्यातला बदल त्याला आता कळत होता. सुमती विचारात हरवली होती. आईने सुमतीला हाक मारली, सुमती बाळा, अगं एकटी काय करतेस तिकडे? ये ना इकडे आमच्या सोबत. आपण मस्त गप्पा मारूयात. आई सुमती म्हणाली, आई नको, राहू द्यात. आणि जेवायला कधी वाढायचं ते सांगा मला. हाक मारा, मी आहे बेडरूम मध्ये. आई म्हणाली, सुमती अगं इकडे ये बरं. ही सुरळी वडी खादर बघ किती छान आहे. मल्हार, अरे आपलं ते स्वीटचं दुकान आहे जिथून आपण नेहमी घेतो, तिथूनच आणलीस ना? मला लगेच टेस्ट समजली ह्याची. मल्हार म्हणाला, हो आई, तुला जिथनं आवडली ना आवडते तिथूनच आणली आहे. सुमती फक्त तिथे जाऊन बसली. ती सुरळी वडी सुद्धा खाल्ली नाही तिने. आईने पुढे केली तिला, पण सुमती म्हणाली, आई नको, आता मला काहीच खायची इच्छा नाही. आता जेवेल का नाही शंकाच आहे. आईने सुमतीला सगळं डायनिंग टेबलवर जेवण आणायला सांगितलं आणि सगळे तिथे आले आणि जेवायला बसले. सुमती सगळ्यांना वाढत होती. आई सुद्धा मधून मधून मल्हारच्या ताटात, प्रियाच्या ताटात वाढत होती. सुमतीने फक्त भातच घेतलं ताटामध्ये आणि आई तिला म्हणाली, काय सुमती, अगं आज जेवायचं नाही का तुला? सुमती आईला म्हणाली, आई मला दुपारपासून थोडंसं बरं वाटत नाही. बहुतेक ताप आला आहे. तोंड पण कडू झालं आहे. काही चव लागत नाही. आई म्हणाली, अगं वेडाबाई, मग आधी नाही का सांगायचं? मल्हारला सांगितलं असतं तुला दवाखान्यात घेऊन जा म्हणून. सुमती आईला म्हणाली, नको आई, त्याची काही गरज नाही. तसं सुद्धा मी जगले काय किंवा मेले काय, कुणालाच काही फरक पडत नाही. ते त्यांच्या जगात मस्त आहेत. त्यांना राहू देत. उगाच माझ्यामुळे व्यत्यय नको. सुमती असं म्हणाली आणि तिचे डोळे पाण्याने भरले. मल्हारच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. आज सुमतीला एवढं बरं नाही, पण मी तिला किती त्रास देत आहे. मी माझं वागणं आत्ताच थांबवलं पाहिजे. मल्हार पुढे काय बोलायला जाणार इतक्यात प्रियाने त्याचा हात धरला आणि त्याला डोळ्यांनीच इशारा केला, अजून थोडा वेळ हे नाटक करावंच लागेल आपल्याला. मल्हारने नकारार्थी मान हलवली. आईने सुमतीचा ताप चेक केला आणि आई म्हणाली, बापरे सुमती, अगं तुझं अंग किती तापलं आहे. चल बरं, जास्त उशीर झाला नाही, मी तुला दवाखान्यात घेऊन जाते. आपण दोघी जणी जाऊयात. आई मी मगाशी काढा केला होता, चाटण पण केलं होतं. जेवण झालं की काढा पिल मी तो, मग वाटेल मला बरं. सुमती, अगं ऐक ना, रात्री तुला जर जास्त ताप चढला तर ते केवढ्याच जाईल ग. आणि उद्या तर रविवार आहे. उद्या बहुतेक दवाखाने बंद असतात. आज आपल्या जवळचा एक दवाखाना चालू असतो. अजून अर्धा पाऊण तास आहे. चल आई जरा माझं. सुमती आईला म्हणाली, आई तुम्ही जेवणावरून उठू नका आणि माझी इतकी काळजी करू नका तुम्ही. सुमती आता आईसोबत जाणारच नव्हती. तिने निश्चयच केला होता, जिथे आपला नवरा आपल्यासोबत असून नसल्यासारखा असतो, तिला जिवंतपणी मरण यातनाच असतं. मल्हारच्या घशाखाली तर घासच जात नव्हता. फक्त ताट समोर होतं त्याच्या. बाकी सगळं लक्ष आता सुमतीकडेच गेलं होतं. मल्हार आतमध्ये बेडरूम मध्ये गेला. त्याचं जॅकेट घेतलं आणि वॉलेट घेऊन बाहेर आला. आईला म्हणाला, आई हिला सांग मी खाली थांबलोय, 5 मिनिटात खाली ये. स्वतःच खरं करायची सवय झाली आहे तिला. मल्हार
ने जॅकेट घातलं, वॉलेट खिशात टाकलं आणि तसाच खाली गेला. सुमतीला त्याच्यासोबत यायचं आहे का नाही काहीच विचारलं नाही तिला. आई सुमतीला म्हणाली, सुमती जा बाळा, मल्हार खाली वाट बघतोय तुझी. आता तरी जाशील ना? आणि एवढा ताप आहे तुझ्या अंगात तर पहिली दवाखान्यात जाऊन ये, मग गरम गरम तुला जेवायला वाढते आलीस की. सुमती आता खाली गेली. आई प्रियाला म्हणाली, प्रिया तू पण जेवून घे तुझं आणि झोपून घे आता. आज झालं तेवढं बास झालं. तिला आता त्रास देण्यात काही अर्थ नाही. आणि मला तरी आता वाटतंय तुमचं नाटक आता थांबवा दोघांनी पण. तिची अवस्था पाहवत नाही मला. सुमती आली तशी मल्हारने लगेच गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला आतमध्ये बसण्याचा इशारा केला. मल्हारने पण लगेच गाडी काढली आणि सुमती मल्हारला म्हणाली, अहो एवढं काय झालं नाही, तुम्ही कशाला जेवणावरनं उठलात? मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती तुला ताप कधी आला होता? सुमती म्हणाली, दुपारपासूनच मला थोडं बरं वाटत नव्हतं. असं वाटलं होईल नंतर वाटेल बरं मला थोडासा आराम केल्यावर, पण नाही. सुमती असं काही झालं, मी नसलो तरी आई घरात असते, आईला लगेच सांगायचं. मल्हार सुमतीला दवाखान्यात घेऊन आला. सुमतीला इंजेक्शन दिलं डॉक्टरांनी आणि गोळ्या लिहून दिल्या. तिला म्हणाले, आज जेवण झाल्यावर ती घ्या आणि आराम करा, वाटेल बरं. मल्हार आणि सुमती परत घरी यायला निघाले. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती आता पोटभर जेवण कर आणि त्या गोळ्या खा. सुमती हळूच म्हणाली, खाईल, फक्त तुम्ही आपल्या बेडरूम मध्ये झोपायचं तरच खाईल मी, नाहीतर अजिबात खाणार नाही. मला बरंच व्हायचं नाही. माझं ठीक होण्यावरचं औषध फक्त तुम्ही आहात. तुम्ही माझ्याशी कालपासून नीट वागत नाही आहात ना, म्हणून याचा परिणाम आहे हा. मी बघा केवढे आजारी पडले. मल्हारला आता तिच्या बोलण्यावर हसावं का रडावं काहीच कळत नव्हतं. खरंच सुमतीने तिची तब्येत बिघडून घेतली का काय, आणि खूप विचार करते आता. बास झालं. सुमती सांग ना ग मला. माझे कान आतुरले आहेत. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. फक्त एवढंच म्हणायचंय तुला. अजून किती वाट बघायला लावणार आहेस मला? सुमती मल्हारला म्हणाली, काय हो मला सांगा ना, माझं काय चुकतंय? तुम्ही का असं वागताय माझ्याशी? आणि अजिबात बोलत का नाही आहात? बघत सुद्धा नाही आहात माझ्याकडे. माझ्याकडून काय चुकलं असेल तर मला सांगा. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती मी तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर मागितलं आहे. तू माझ्यावर प्रेम करतेस का? फक्त हो किंवा नाही मला एवढंच सांग. सुमती आता शांत झाली. मल्हार तिला म्हणाला, सुमती आता काय समजू मी? माझी किती परीक्षा घेतेस ग? सुमती त्याला म्हणाली, तुम्हाला कशाला फरक पडला पाहिजे मी प्रेम करू अगर नाही करू? तुमची मैत्रीण आली आहे की तिच्या गळ्यात गळे घालून फिरताय की चांगले? माझं काहीच पडलं नाही तुम्हाला. माझी काहीच किंमत राहिली नाही ना आता? मल्हार म्हणाला, सुमती वेडी आहेस का? तुझी जागा कोणी घेऊ शकत नाही, मी एवढंच सांगतो. मल्हार सुमतीला घरी घेऊन आला. आई सुमतीला म्हणाली, आलात का तुम्ही? बरं, काय म्हणाले डॉक्टर? सुमती आईला म्हणाली, आई काही नाही, इंजेक्शन दिलं आहे आणि गोळ्या पण दिल्या आहेत. जेवून गोळ्या घ्यायला सांगितल्या आहेत, म्हणजे आराम पडेल, सकाळी वाटेल बरं. बरं, आई म्हणाली, तू बस, मी वाढते तुला. आई मल्हारला पण म्हणाली, मल्हार तू पण बस, जेवून घ्या दोघे पण. आई सुमतीला वाढायला गेली. सुमती आईला म्हणाली, आई थोडंच वाढा, मला जास्त नको, कारण की जेवण जात नाहीये मला. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती पूर्ण जेवण करायचं, समजलं? बरं नाहीये, गोळ्या खायच्या आहेत. आई वाढ तू तिचं अजिबात काय ऐकू नकोस. मल्हार आईला म्हणाला, प्रिया झोपली का? आई म्हणाली, हो झोपली आहे ती. सुमतीने वळवळ जेवण केलं. आईने सगळं किचन आवरून ठेवलं. मल्हार जेवला आणि त्यांच्या बेडरूम मध्ये गेला. आई सुद्धा झोपायला जाणार इतक्यात सुमती आईला म्हणाली, आई ह्यांचं वागणं मला अजिबात पटत नाही. तुम्ही बोलता का यांच्यासोबत? त्यांना म्हणावं त्या प्रियापासून थोडंसं लांब राहा.
मी सांगायला गेलो तर मलाच अजून काहीतरी ऐकून दाखवतील. त्यापेक्षा तुम्हीच सांगा, समजून त्यांना. मला त्यांचं वागणं अजिबात पटत नाही. आई सुमतीला म्हणाली, ठीक आहे सुमती, मी बोलेल त्याला. पण तू आता गोळ्या खाल्ल्या आहेत ना, आता आराम कर. आज मल्हार जे वागला ते चुकीचंच वागला आहे. पण मी तुला एक सांगू, प्रिया ही खूप चांगली मुलगी आहे. आई असं म्हणाली आणि झोपायला गेली. सुमतीला आता आईचं बोलणं काहीच समजत नव्हतं. मल्हार सुद्धा मगाशी कोड्यातच बोलत होता त्याच्यासोबत. नक्की काय आहे यांच्या मनात तेच सुमतीला कळत नव्हतं. सुमती बेडरूम मध्ये आली झोपायला. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती गोळ्या खाऊन घे चल. सुमती मल्हारला म्हणाली, अहो तुम्ही इथे झोपणार आहात ना, बाहेर नाही ना झोपणार, तरच मी गोळ्या खाईला. मल्हार म्हणाला, नाही इथेच झोपणार आहे. पण सुमती, कुठल्या हक्काने मला तू थांबवत आहेस? माझ्याबद्दल नक्की तुझ्या मनात काहीतरी आहे ना, म्हणून तू मला असं म्हणत आहेस की बाहेर झोपायला जाऊ नका म्हणून. सुमतीने आता तोंड फिरवलं आणि त्याच्या हातात ना गोळ्या घेतल्या आणि खाल्ल्या आणि जाऊन झोपली आणि मनातच म्हणाली, मला आता यांच्यासोबत काहीच बोलायचं नाही. आज खूप दुखवलं आहे यांनी मला. मल्हारने पण दार लावून घेतलं आणि तो पण तिच्या शेजारी झोपायला आला. मल्हार मनातच म्हणाला, आता फक्त उद्याचा दिवस राहिला आहे. उद्या फक्त दुपारपर्यंत मी वाट बघणार, नाहीतर सुमती जरी काही बोलली नाही तर तिला प्रियाची ओळख सांगेल. जेव्हा तिला सांगायचं तेव्हा ती सांगेल. अजून तिला दुखवणं मला पटत नाही. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.